तर गेल्या 3 दिवसांपासून विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट आल्याचं दिसतंय। पारा अनेक ठिकाणी वाढल्याचं दिसतोय। नागपूरमध्ये सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राकडून विदर्भासाठी पुढील 8 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। उन्हाचा कहर आणखी वाढण्याचा अंदाज आहे। तर आपण पाहतोय उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी पारा हा 40 अंशांच्याही वर गेलेला आहे। नागपूरमध्ये सुद्धा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उष्णतेची लाट आहे। एकंदरीतच विदर्भामध्ये उष्णता वाढताना दिसते। सध्या नागपूरसह विदर्भात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। कालचा विचार केला तर अकोल्यामध्ये 44 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली होती। हे तापमान केवळ देशातीलच नाही तर जगातील चौथं सर्वाधिक उष्ण शहर ठरलेलं आहे। त्याचबरोबर यवतमाळ असेल किंवा अमरावती असेल, वर्धा असेल, या शहरातही मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद करण्यात आली आहे। जवळपास सर्व शहरातील जे तापमान आहे ते 42 अंशावर पोहोचलेलं आहे। नागपूरचं हे तापमान हे 42 अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली आहे। एवढ्या मोठा उकाडा होत असताना आता नागपुरातील या कूलर बाजारामध्ये हा सर्वाधिक मोठा असा हा कूलर बाजार आहे। कॉटन मार्केटमध्ये हा कूलर बाजार आहे आणि दरवर्षी या कूलर बाजारातून कोट्यवधींची उलाढाल होते। आता या वाढलेल्या तापमानाचा परिणाम जो आहे तो या कूलर बाजारावर दिसून येते आणि कूलरच्या मागणीत जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। विविध प्रकारचे कूलर असतात, छोटे अगदी 2 ते 3 फुटापासूनचे मोठे डेझर्ट कूलर ची मागणी जी आहे ती आता वाढलेली आहे आणि पुढील काही दिवस जे आहे तो पारा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। पुढील 8 दिवस जे आहेत तो तापमानात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून तापमान 45 अंशापर्यंत जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी या उष्णतेपासून बचाव करावा यासाठी देखील हवामान विभाग असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।